ग्लोबल वॉर्मिंगचा फटका पूर्ण जगाला बसत चाललाय। भारतामध्ये हवामान बदलाचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं असून येणाऱ्या काळात उष्णतेचा कहर अधिक वाढणार आहे। एका नवीन वैज्ञानिक अभ्यासानुसार 2041 ते 2070 या काळात भारतासह अनेक देशांमध्ये अतिउष्णतेच्या दिवसात 50 दिवसांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जर्मनी, पोर्तुगाल, ब्राझील आणि भारतातील IIT रुर्की या ठिकाणी तज्ञांनी हा संयुक्त अभ्यास केलाय। वाढती उष्णता आणि आर्द्रता मानवी शरीरावर गंभीर दबाव निर्माण करू शकते, त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो असा इशारा आहे। पाहूयात। हवामान बदलामुळे उष्णतेची लाट वाढणार। भारतात उष्णतेचे 50 दिवस अधिक होणार। मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा इशारा। आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची भीती। येत्या काही वर्षात जगासमोर नवं संकट उभं असणार आहे। येत्या 50 वर्षात जवळजवळ 120 कोटी लोकांना भयंकर उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। 2041 ते 2070 या मध्य शतकापर्यंत वातावरणात मोठे बदल होतील। 21व्या शतकाच्या अखेरीस ही स्थिती अधिक भयावह होऊ शकते। उन्हाळ्याच्या दिवसात वर्षातील 75 पेक्षा अधिक दिवस अधिक उष्णतेचे असतील। जेव्हा साधारण हीट इंडेक्स 27 अंशाच्या वर राहील, हा उन्हाळा अगदी सहारा वाळवंटात असणाऱ्या तापमानाप्रमाणे असेल। उन्हाळ्यात उत्तर भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल। अशी परिस्थिती येण्यामागचं कारण म्हणजेच जागतिक तापमानात होणारी वाढ, प्रदूषण, झाडे तोडणे आणि पर्यावरणाचा समतोल न राखणे। भारतासह 10 देशांमध्ये उष्णता वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा इशारा आहे। कालावधी 2041 ते 2070, 2071 ते 2100, 2100 पुढे 27 पेक्षा जास्त दिवस धोकादायक उष्णतेचे, 50 दिवसांची वाढ, 75 दिवस प्रतिवर्ष, 75 दिवस प्रतिवर्ष, तर 32 पेक्षा जास्त दिवस अत्याधिक धोकादायक उष्णतेचे, 5 दिवसांची वाढ, 75 दिवस प्रतिवर्ष, 20 दिवस प्रतिवर्ष। सततच्या वातावरण बदलामुळे तापमानात झालेली वाढ आणि विविध भागांमधील आर्द्रतेचे बदलणारे स्वरूप ही यामागची मुख्य कारणे आहेत। तज्ज्ञांच्या मते माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढत असल्याचं चित्र आहे। या हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होतात। जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल। भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील। वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण वाढत चाललंय। परिणामी तापमानातही वाढ होत चालली आहे। या धोक्याशी लढण्यासाठी प्रत्येक क्षेत्रानुसार रणनीती आखण्याची आता गरज आहे। पर्यावरणाच्या रक्षणासाठी सरकारनं धोरणात्मक उपाययोजना राबवण्याची तातडीची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।